आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो तयार करून अत्याचार करणाऱ्या विरुद्ध लैंगिक अत्याचार अंतर्गत सेलूत गुन्हा दाखल। सेलू शहरातील एक शिक्षक, 2 तरुण व एका अल्पवयीनवर लैंगिक अत्याचार अंतर्गत सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सेलू शहरातील बाबासाहेब मंदिर ते नूतन महाविद्यालय रस्त्यावर असलेल्या नूतन अभ्यासिका केंद्र संचालक आणि नूतन विद्यालय येथील 5वी ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे शिक्षक विरुद्ध लैंगिक अत्याचार अंतर्गतचा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये अन्य 2 तरुणाचे नाव समोर आल्याने सेलू शहरातील सुजान पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून यापुढे अभ्यासिकाकरिता मुलींना पाठवावे का नाही असा प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाला आहे। अल्पवयीन 16 वर्षीय मुलीचे MI प्रणालीच्या माध्यमातून अश्लील फोटो व्हिडिओ तयार करून तुझ्या घरच्यांना अश्लील व्हिडिओ दाखविण्याची धमकी देत पीडितेवर सन 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत अत्याचार करण्यात आला। पीडित अल्पवयीन मुलींनी दिलेल्या तक्रारवरून संतोष मळसटवाड, नितीन परदेशी, अर्जुन ठाकूर व एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात 3 ऑक्टोबर शुक्रवार रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। घडलेल्या घटनेचा पुढील तपास सेलू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस अधिकारी करत आहे। लैंगिक अत्याचार घटनेतील एक शिक्षक व 2 तरुण या तिघांनाही सेलू पोलिसांनी जेरबंद केले असून एक आरोपी फरार असून पुढील कारवाई काय होईल याकडे सेलू शहरातील पालकांचे लक्ष लागले आहे। बोरीत जुन्या भांडण्यातून युवकावर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला। जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात गुरुवारी रात्री दहशतीने थरथरला। जुन्या वैमानातून 3 आरोपींनी एका तरुणावर जातीवाचक शिवगाळ करत लोखंडी गज व लाथाबुक्यांनी जबर मारहाण केली। इतकंच नाही तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही दिली। या घटनेने संपूर्ण बोरी परिसर हादरला असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे। फिर्यादी समर्थ अशोक नितेनवरे राहणार श्रीनिवासनगर बोरी यांच्यावर हल्ला 2 ऑक्टोबर गुरुवार रोजी रात्री 8:30च्या सुमारास कौसडी रोडवर नासिर खान यांच्या आरामशीन जवळील सार्वजनिक रस्त्यावर आरोपींनी कट रचून घेराव घातला। आरोपी बालाजी गोपीनाथ चांदीवाले, जीवन गवारे व किशोर चांदीवाले राहणार बोरी यांनी संगमत करून हल्ला केला। यामध्ये आरोपी बालाजीने हातातील लोखंडी गज फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ जोरात आपटला, त्यामुळे गंभीर दुखापत झाली। तर उर्वरित दोघांनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली। जातीवाचक शब्दांचा भडीमार करत जीव मारण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2025 अंतर्गत कलम 118(1), 296, 115(2), 351(2), 352(3), 5 BNS सह कलम 3(1) RS अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीची तक्रार PSI SM थोरवे यांनी नोंदवली। घटनेनंतर संपूर्ण बोरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली। प्रकरणाची गंभीर दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी जिंतूर जीवन बेनीवाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची पाहणी केली। त्यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांचीही सविस्तर माहिती घेतली। पोलिसांनी पुढील तपास वेगाने सुरू केला असून आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलिसांची हालचाली सुरू आहेत। सेलू शहरात मातंग समाजाच्या वतीने दसरा मेळावा साजरा। सेलू येथील नूतन विद्यालयाच्या सभागृहात मातंग समाजाचा दसरा मेळावा मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उत्तम गोपेकर, गोरे, महादेव लोंढे, छटवाजी साठे, बोखेफोड यांनी मातंग समाज बांधवांना मार्गदर्शन केले। मेळाव्यात सहभागी महिला भगिनींनी उखाणे घेऊन मेळाव्यात चांगली रंगत आणली। मातंग समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी एकमेकांना दसऱ्याचे सोने देऊन एकमेकांना दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या। या मेळाव्याला सतीश जाधव,
राम जाधव, नारायण बोकेफोड, जितेंद्र जगताप, उत्तम कांबळे, सोपान साठे, संजय साळवे, अश्विन केदासे, बाबासाहेब वाणी, अरुण हिवाडे, अशोक साठे, मारुत चौरे, सखाराम कासार, दीपक गायकवाड, भोजीराम पारखे, रामेश्वर खनपटे, सुनील अंबुरे, लक्ष्मण वैरागे, मधुकर साठे, सुभाष आठवे, रमेश साठे, संजय लोंढे यांच्यासह मातंग समाज बांधव, युवा, महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मानकेश्वर जिल्हा परिषद शाळेत निरोप व स्वागत समारंभ. जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मानकेश्वर जिंतूर केंद्र केहाड येथे शाळेचे मुख्याध्यापक पंजाब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रद्धा काकडे व शिक्षणप्रेमी सदस्य शिवाजी बापूराव काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतून बदली झालेल्या सत्यभामा खरात व राधा काळे यांना निरोप देणे व बदलीने आलेल्या शिवाजी लाटे व सुनीता मगर यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी खरात मॅडम व काळे मॅडम यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना रजिस्टर, कलर पेन तसेच सर्व शिक्षकांनाही पेनचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास पांडे यांनी केले तर आभार दीपाली ढोणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसाब, मुकनावार व शाळा व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. यासेर उर्दू प्राथमिक शाळेत गांधी जयंतीनिमित्त कविता गायन स्पर्धेचे आयोजन. गौरव सेवाभावी संस्था संचलित व सर्व गुरु प्राथमिक शाळेच्या वतीने सेलू शहरातील गुलमोहर कॉलनी येथे 2 ऑक्टोबर गुरुवार रोजी गांधी जयंतीनिमित्त कविता गायन स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या कविता गायन स्पर्धेत इयत्ता 3री ते 7वीच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. आपल्या आवडीचे व देशभक्तीपर कविता सादर करून विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य सादर केले. स्पर्धा 2 गटात घेण्यात आल्यामुळे दोन्ही गटातील मुलामुलींनी छानपैकी कविता सादर केले. कविता स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक सय्यद अजीम, सय्यद साजिद, सय्यद अमन, सय्यद इम्रान यांच्यासह आदी शिक्षकांनी परिश्रम घेतले. यासेर उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पठाण जावेद खान फेरोज खान यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या जीवनाबद्दल व त्यांच्या संघर्षाबद्दल माहिती सांगितली. आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र्य कशा प्रकारे आणि किती अपार कष्टानंतर मिळाले हे सर्व माहिती विद्यार्थ्यांना सांगण्यात आली. मराठी भाषा ही आपल्या हृदयातील बोली भाषा आहे. मयूर जोशी यांचे मत. मराठी भाषा ही महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयातील बोली भाषा असल्याचे मत मयूर जोशी यांनी व्यक्त केले. ते ST आगार जिंतूर व्यवस्थापक आनंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आयोजित मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी सप्ताहाच्या आयोजित पहिल्या दिवशी कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. मयूर जोशी यांनी आपल्या भाषणातून मायबोली मराठी भाषेचे महत्त्व विशद केले. मराठी भाषेला नुकताच केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याने आपल्या महाराष्ट्राचा व आपल्या मराठी भाषेचा सन्मानच झाला असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. मायबोली मराठी भाषेचे महत्त्व विशद करणाऱ्या गोड कविता त्यांनी सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रमाई महिला विचार मंचाच्या अध्यक्षा आशा संभाजी खिलारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषा तर टिकलीच पाहिजे व राज्यातील मराठी शाळा कशी टिकेल व पुढे जाईल यासाठी जनचळवळ कशी उभारले यासाठी जनजागृती करणे काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी भाषा व जिल्हा परिषदेची शाळा जर टिकवायची असेल तर आपण सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आशा खिल्लारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक प्रमुख रामेश्वर सोनवणे, आगार लेखाकार ज्ञानेश्वर पांचाळसह प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्राहक मंचाचे जिल्हाध्यक्ष गुलाब शिंदे, प्रवासी संघटनेचे जिंतूर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार सचिन रायपत्रीवार, आशा खिल्लारे, वरिष्ठ लिपिक प्रल्हाद मुंडे, लिपिक गजानन घुगे, कल्याण देशमुख, लिपिक राहुल DS,
गुहाडे, मधुकर जाधवसह चालक वाहक प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. मरसूड येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी रेल्वे समोर उडी घेत जीवन संपविले. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी रेल्वे समोर उडी घेत स्वतःचे जीवन संपविले. सदर घटना पूर्णा बसमत लोहमार्गावर मरसूड येथे दिनांक 4 ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी 6:30च्या सुमारास घडली. चंदू काशीराम शिंदे वर्ष 65 राहणार मरसूड असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेले चांदू शिंदे यांनी आज शनिवारी सकाळी शेताकडे जात म्हणून घर सोडले. अतिवृष्टीमुळे सोयाबीन पीक वाया गेल्याने मागील काही दिवसापासून ते तणावाखाली होते. त्यातच रेल्वेसमोर उडी घेत त्यांनी आत्महत्या केली. ग्रामस्थांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. चोळावा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे, पोलीस अंमलदार प्रभाकर कछवे मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करत मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी ताब्यात घेतला. अतिवृष्टीत सोयाबीन पिकाची पूर्णपणे नासाडी झाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शेतकऱ्यासमोर स्वतःचे जीवन संपण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता.